इन्व्हेस्टमेंट करताना घरातील कोणत्या व्यक्तीच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करावी? मला तर वाटतंय घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावाने इन्व्हेस्टमेंट सुरू करावी. उदाहरण म्हणून सांगतो, मागच्या महिन्यामध्ये आम्ही एका फॅमिलीला 17 लाख रुपये रिडम्पशन दिलं, पूर्णच्या पूर्ण टॅक्स फ्री. आता असं का बरं झालं? कारण जवळपास त्यांचे 7 अकाउंट होते. आमच्याकडे SIP-चं एक, त्या सरांचं आणि त्यांच्या मिसेसचं, त्याचप्रमाणे त्यांच्या आईचं 3 अकाउंट आणि त्यांचं HUF, त्यानंतर त्यांच्या मुलाचं एक अकाउंट आणि सुनेचं अकाउंट, त्यानंतर परत त्या दोघांचं HUFचं अकाउंट, अशी एकूण 7 अकाउंट होती. या 7 अकाउंटची मिळून आम्हाला 17 लाखांची रिडम्पशन आम्ही दिलं आणि पूर्णच्या पूर्ण टॅक्स फ्री होतं. बरं, 17 लाख टॅक्स फ्री कसे आले? तर प्रत्येक मेंबरला 1.25 लाख रुपये टॅक्स फ्री मिळाले. असे 8,75,000 रुपये प्रॉफिट होता, तो पूर्णच्या पूर्ण टॅक्स फ्री मिळाला. आणि बाकीचे त्यांच्या इन्व्हेस्टमेंट केलेले होते टोटल 17 लाख रुपये, ते टोटल टॅक्स फ्री मिळाले. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावाने करायला पाहिजे. काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींच्या नावाने इन्व्हेस्टमेंट सुरू केली नसेल तर खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा. आम्ही त्या व्यक्तींचं 10 मिनिटांमध्ये अकाउंट ओपन करून त्यांच्या नावाने इन्व्हेस्टमेंट सुरू करून देऊ. हॅव अ अबंडंट लाईफ. धन्यवाद. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.